म्हणजे सिंध प्रांतातनं 3 करोडचं उत्पन्न मराठ्यांना मिळू शकतं. सिंध म्हणजे कुठला प्रांत? तर कराची, हैदराबाद, तिकडचं हैदराबाद, पाकिस्तानातलं, भारतातलं नाही. हा सगळा धुरंधर पिक्चरमध्ये आलेला हा सगळा प्रांत, सिंध प्रांत. तर हे खोटं आहे. मराठ्यांचं लक्ष त्याही वेळेला सिंध, अफगाणिस्तानपर्यंत होतं, इराणपर्यंत वगैरे अगदी होतं. अशा प्रकारे ब्रिटिश राजच्या वेळेला जो अनडिवायडेड इंडिया, अखंड भारत होता, तो असा तयार झाला. भारत आज एकसंघ असलेला जगातला एक महत्त्वाचा देश. परंतु हा भारत देश इंग्रज येण्याच्या आधी एकसंघ होता का? इंग्रज येण्याच्या आधी नेमकं भारत देश कसा होता? हेच आपल्याला या व्हिडिओतनं जाणून घ्यायचं आहे. 1785 साली भारतामध्ये कुठली कुठली राजसत्ता राज्य करत होती, कुठल्या कुठल्या भागामध्ये राज्य करत होती? उत्तर हिंदुस्थानामध्ये विशेषतः अफगाणिस्तानपासून ते चंबळपर्यंतच्या प्रांतामध्ये, चंबळ नदीपर्यंत म्हणजे पाकिस्तान, आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान, आजचा मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, हा सगळा भाग आपल्याला त्यावेळेला नेमका कोण राज्य करत होतं हे जाणून घ्यायचं आहे. ऐतिहासिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या मजेशीर असा हा प्रयोग करतोय. कसा वाटतोय ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. शिंद्यांची जी सिरीज मी करतोय त्या सिरीजमधल्या एका व्हिडिओसाठी रिसर्च करत होतो आणि त्यावेळेला एक पत्र सापडलं मला. ह्या पत्रामध्ये त्यावेळेचा 1785 सालचा उत्तर हिंदुस्थान नेमका कसा होता हे लिहिलेलं होतं. म्हटलं ह्या पत्रावरती आपण एक सेपरेट व्हिडिओच करूयात आणि आज तो व्हिडिओ आपल्या पुढे घेऊन येतोय. नाना फडणीस हे त्यावेळेला पुण्यातनं कारभार पाहत होते आणि त्यांची एक खासियत अशी होती की ते प्रत्येक परराष्ट्र दरबारामध्ये वकील नेमायचे आणि हे वकील त्यांना रोजच्या रोज काय चाललंय तिथं त्या दरबारामध्ये, त्या दरबारामध्येच असं नाही बाहेर पण त्या प्रांतामध्ये काय चाललंय ह्याची बातमी लिहून पुण्याला पाठवायचे. त्यातलंच एक पत्र म्हणजे जोधपूरचे नानांचे वकील कृष्णाजी जगन्नाथ यांनी 10 मे 1785ला जोधपूरवरनं पुण्याला लिहिलेलं पत्र. हे पत्र वाचून दाखवतो तुम्हाला आणि आपण त्याचा ॲनालिसिस पुढं करूयातच. कृष्णाजी जगन्नाथ असं म्हणतात की या प्रांती सर्व देशांमध्ये निर्णायकी झाली आहे. म्हणजे उत्तर हिंदुस्थानामध्ये 1785 साली सगळीकडे निर्णायकी झाली आहे. कुणी एक असा लायक करता पुरुष नाही. मुलूक तमाम उजाड पडला आहे. म्हणजे सगळा मुलूक पेरणी नाही, काही नाही, उजाड पडलाय. त्याच्या पुढे हे वकील असं म्हणतात, हरिद्वार अलीकडेपर्यंत पाटील बाबांनी अंमल केला. म्हणजे हरिद्वारच्या अलीकडे महाडजी शिंद्यांचा, मराठ्यांचा अंमल पक्का झाला. परंतु पूर्व दिशेचा मुलूक भारी, 7 कोटींचा प्रांत, जमीन चांगली, वसाहत झाल्यास खजाना सरकार दाखल होयसा मुलूक आहे. म्हणजे की पूर्व भागातला म्हणजे बिहार, बंगाल, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड ह्या भागातला गंगाकाठचा सगळा जो मुलूक आहे हा चांगला आहे. याच्यातनं भरपूर पैसे तिजोरीमध्ये येऊ शकतील असा हा वकील आत्ताच्या या पत्रातनं सांगतोय. पुढं तो असं म्हणतो, पश्चिमेस सांप्रतकाळी शहानवाज खान परागांदा झाला. ताळपुऱ्यांनी सिंध प्रांत अवघा घेतला. आता पश्चिमेस म्हणजे जोधपूरपासून पश्चिमेला म्हणजे आजचा सिंध प्रांत, कराची, पाकिस्तानमधला हैदराबाद, हा सगळा धुरंधर पिक्चर जिथं घडला तो प्रांत. हा जो कराची, पाकिस्तानातला हैदराबाद हा जो प्रांत होता याच्यामधल्या तळपूर या राजवंशानं तिथं राज्य प्रस्थापित केलेलं होतं. म्हणजे बघा बरेच लोक आपल्याला म्हणतात की मराठ्यांचं काही लक्ष नव्हतं त्यांच्या ठराविक उत्तर हिंदुस्थानातल्या मुलुखाच्या पलीकडे. तर हे खोटं आहे. मराठ्यांचं लक्ष त्याही वेळेला सिंध, अफगाणिस्तानपर्यंत होतं, इराणपर्यंत वगैरे अगदी होतं. तर ह्या तुलपूर राजवंशानं सिंधमध्ये स्वतःचं राज्य प्रस्थापित केलेलं आहे. हा वकील पुढं काय म्हणतो हे फार मजेशीर आहे, ते आपण पाहूयात. तो असं म्हणतो, सिंध प्रांत 3 करोडोंचा मुलूक, चांगला, हारभाव, रयत गरीब असा प्रांत सरकार खालसा असावा. हा घेण्यास स्वामी सलाह योजतील तरी उत्तम आहे. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की तुम्ही सिंधमधला प्रांत जिंकून घ्या. कशासाठी? म्हणून बाकीचं राजकारण तर कराच करा, पण सिंध सुद्धा जिंकून घ्या असा हा एक साधा वकील म्हणतोय की स्वामी जर सलाह योजतील म्हणजे नाना फडणीस जर ठरवतील की हा प्रांत आपल्याला जिंकायचा आहे, हा म्हणजे कोणता? सिंध प्रांत, तर ते सुद्धा शक्य आहे असं या वकिलाचा आत्मविश्वास आहे आणि म्हणणं आहे. मुलतानपर्यंत शिखांनी मुलूख घेतला. म्हणजे मुलतान शहरापर्यंत शिखांचं साम्राज्य पसरलं. त्यास काबीज करण्यास थोडक्यात उपाय जे फत्तेसिंह गायकवाड आगर त्यांचा भाऊ 15,000 स्वारांनिशी कच्छ भुजचे राजांशी सुलूक करून सिंधेत दबाव दिल्यास व सरकारची पत्रे शिखास गेल्यास काम होईसे आहे. म्हणजे की बडोद्याचे जे गायकवाड आहेत त्यांचे भाऊ फत्तेसिंह गायकवाड हे जर का 10-15 हजार चांगली फौज घेऊन
सिंध प्रांत जिंकण्यासाठी कच्छ आणि भुज या प्रांतातल्या स्थानिक अंमलदारांना घेऊन जर का ते गेले पलीकडं सिंध जिंकण्यासाठी, तर चांगला दाब बसेल असं या वकिलाची मसलत आहे. आणि तो त्याच वेळेला हे सुद्धा म्हणतो की शिखांशी मराठ्यांनी सुलूक करावा. पुढं अजून तो असं म्हणतो, कंदहारचा पातशहा तैमूर शहा आपले भावबंदाचे गर्गशांत, म्हणजे की अब्दाली, अहमद शहा अब्दालीचा मुलगा तैमूर शहा अब्दाली हा त्याच्या भाऊबंदकीमध्ये लढाई करण्यात सध्या गुंतून पडलेला आहे. त्यामुळे त्याचा काही धोका, पानिपत सारखा प्रसंग एखादा पुन्हा होईल का, तर तसं होणार नाही. कच्छ भुजवाला आपला धर्म सोडून यवन होऊन ऐशो आरामात निमग्र आहे. म्हणजे कच्छ आणि भुजचे जे स्थानिक राजे आहेत ते मुसलमान झालेत आणि ते ऐशो आरामामध्ये मग्न आहेत. आपली आज्ञा असल्यास येथील राजास उभे करीन. येथील राजास उभे करीन म्हणजे की राजपुतांना उभं करून काहीतरी राजकारण करता येईल. शीख यवनांचे परमशत्रू असून त्यांचे आपले सख्य होणे सुलभ आहे. म्हणजे की शीख आणि मुसलमान यांचं एकमेकांशी पटत नाही, त्यांचं आणि आपलं सख्य असावं, एकत्र दोघांनी मिळून राज्य करावा. हा वकील किती हुशार असावा, यांनी उत्तर हिंदुस्थानातला सगळा नकाशाच काढून आपल्या पुढे ठेवला की आता काय करायचं, कुणी कुणी कसं कसं कुठं कुठं राज्य करतंय, कुणाला कसं हरवून मराठ्यांचं राज्य सगळीकडे होईल, असं या वकिलानं एका अर्थानं सांगितलं या पत्रातनं. म्हणजे बघा, अटकेपार जाण्याची जी मराठ्यांची हिंमत आणि महत्वाकांक्षा होती ती पानिपताच्या नंतर सुद्धा शमलेली नव्हती, ती तशीच होती. आणि दुर्दैव आहे की ह्या गोष्टीचं पुढं काही झालं नाही. मराठ्यांनी काही मुलतानमध्ये जाऊन स्वाऱ्या केल्या नाहीत, मराठ्यांनी काही सिंध प्रांत जिंकला नाही आणि मराठ्यांच्याकडनं उत्तर हिंदुस्थान पण गेलं पुढच्या काही वर्षामध्ये, इंग्रजांनी ते जिंकून घेतलं. पण क्षणभर विचार करा की कल्पना विस्तार केला आणि आपण जर म्हटलं की खरंच हा जो वकील सांगतो हे खरंच घडलं असतं, तर अखंड भारत जसा मोठ्या पद्धतीनं आहे तसाच पद्धतीनं मराठ्यांचं सुद्धा राज्य असलं असतं असं आपल्याला म्हणता येतं. तर ह्या वेळेला उत्तर हिंदुस्थानातली ही परिस्थिती झाली. आता दक्षिण हिंदुस्थानामध्ये कोण राज्य करत होतं, तर महाराष्ट्रात मराठ्यांचं राज्य होतं. मराठवाडा आणि हैदराबादचा जो भाग होता ह्याच्यामध्ये निजामाचं राज्य होतं. पूर्व किनारपट्टीवरती इंग्रजांच्या ताब्यात काही प्रांत होता, तर ओडिसा, कटक हे सगळं मराठ्यांच्याच ताब्यात होतं. नागपूरकर रघुजीराजे भोसले यांचे मुलं होती, यांच्याच ताब्यात होतं. बंगालमध्ये इंग्रजांचं राज्य होतं. अयोध्येचा नवाब हा आजच्या उत्तर प्रदेशमध्ये राज्य करत होता, तो इंग्रजांच्याच सल्ल्यानं चालणारा होता. आणि बिहारमध्ये पण इंग्रजांचं राज्य होतं. काश्मीरमध्ये त्यावेळेला निम्म अहमद शहा अब्दाली यांचं राज्य होतं, तर निम्म शिखांचं राज्य होतं. दक्षिण भाग जो होता काश्मीरचा तो शिखांच्या ताब्यात होता आणि बर्फाचा जो उत्तरेतला भाग आहे श्रीनगर वगैरे हा अफगाणिस्तानच्या तैमूर शहा अब्दाली यांच्याकडे होता. मद्रास आणि दक्षिणेतला भाग राहिला. इथं मद्रासला म्हणजे चेन्नईला इंग्रजांचं राज्य होतं. म्हैसूरला शेरे म्हैसूर टिपू सुलतान यांचं राज्य होतं, ते अजून संपलेले नव्हते. तर अशा प्रकारे हे सगळं हिंदुस्थानचं चित्र 1785 साली होतं. आपल्याला सांगितलं जातं की इंग्रजांनी मुघलांकडनं भारत जिंकून घेतला, तर तसं नाही आहे. इंग्रजांनी ह्या सगळ्या राजांशी, ह्या सगळ्या राजसत्तेंशी लढा देऊन मग हा देश जिंकून घेतला. एका झटक्यात हा ताब्यात आलेला नाही. 1757ला प्लासीची लढाई आणि 1764ला बक्सरची लढाई झाल्यावर केवळ बंगाल आणि बिहार हे 2 राज्य ताब्यात आले होते इंग्रजांच्या. 1799ला शेरे म्हैसूर टिपू सुलतान यांचा मृत्यू झाला, त्यामुळे म्हैसूरचं राज्य खालसा झालं आणि त्यानंतर म्हैसूर संस्थान निर्माण झालं, ते इंग्रजांच्या ताब्यात होतं. पुढं मराठ्यांचं राज्य 1818ला सार्वभौम राज्य खालसा झालं, संस्थानं निर्माण झाली. महाराजा रणजित सिंह यांचा मृत्यू झाल्यानंतर शिखांचंही राज्य गेलं आणि अफगाणिस्तानमध्ये सुद्धा इंग्रजांनी अयशस्वीरित्या लढाई करायचा प्रयत्न करून पाहिला. अशा प्रकारे ब्रिटिश राजच्या वेळेला जो अनडिवायडेड इंडिया, अखंड भारत होता, तो असा तयार झाला. आणि त्यानंतर तर आपल्याला सगळ्यांना फाळणीचा इतिहास आणि भारत पाकिस्तान या सगळ्या गोष्टी माहितीच आहेत. तर हेच 1785 सालच्या भारताचं चित्र आपल्यापुढं उभं करावं हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून हा व्हिडिओ केला. व्हिडिओ कसा वाटला, हा थोडासा आगळा वेगळा प्रयोग होता. नेहमीच्या व्हिडिओंपेक्षा हा व्हिडिओ छोटा आहे. कसा वाटतोय व्हिडिओ, काय वाटतोय हे नक्की कळवा. चॅनलमध्ये नवीन असताल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.